हे सगळं कोर्टातच सांगायला पाहिजे म्हणजे तिथूनच तिची पाठवणी झाली असते डायरेक्ट तुरुंगात. हो ना, नानाने उगाच वाचवलं तिला कोर्टात. मित्र भाऊजी, नानांनी असं केलं त्यामागे खरंच कारण आहे. मला सांगा, या सगळ्याची सुरुवात कशामुळे झाली? नाना आणि सयाजी काका यांच्यामधलं वैर मिटवण्यासाठी. म्हणून तर ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींचं लग्न झालं. जर आपण ऐश्वर्याला तुरुंगात टाकलं असतं तर पुन्हा तेच झालं असतं. गावात हाणामाऱ्या झाल्या असत्या, जाळपोळ झाली असती, वैर आणखीन वाढलं असतं. आणि नानांना ते नको होतं, म्हणून नानांनी कोर्टात ऐश्वर्याबद्दल काहीच सांगितलं. त्याने हे वैर मिटणार आहे असं वाटतं तुला? नाही जाण, विस्तव बर्फात ठेवला ना बर्फ वितळतो, आग नाही विझतो. हे सयाजीराव आग आहेत आणि त्यांची ती मुलगी निखार आहे. मी चांगलं ओळखून आहे ते आता शांत बसणार नाही. सगळ्या अपमानाचा बदला घेणार आहे. त्यांना माझ्या घराच्या सावलीत तर येऊ दे. नाही त्या आगीला आणि त्या निखाऱ्याला कायमचं थंड केलं ना तर नावाची जानकी रणदेवे. मी काहीतरी विचार करते ना. शांत बघा जरा. विचार करते कर ना, कर विचार कर. आता तुझं कसं होणार आहे, काय होणार आहे याचा विचार कर. अगं खणा नारळानं ओटी भरून तरी इथं आणून सोडलंय तुला. याच्याहून वाईट काय व्हायचं राहिलंय ग बाकी? सांग ना, काय बाकी व्हायचं राहिलंय? काय पुसला करा त्याचा आणि तो नारळ माझ्या मुलीच्या वरून ओवाळून बेशी बाहेर फेकून द्या. आणि तुम्ही काय बोलायला तिला? आणि तिचं काय होणार याचा विचार ती का करल? तिचा बाप जिद्द आहे अजून. अरे देवा, एवढं समजा झालं तरी मी तुमची अरेरावी संपत नाही. अहो, आपल्या लेकीला त्यांनी परत आणून सोडलंय. आपली केवढी नाचक्की होणार आहे कळतंय का तुम्हाला? अहो, इथे सगळं कोण लगीन करणार आहे? मला लग्न नाही करायचंय. कुणाशीच मला लग्न नाही करायचंय. झालं, चला जा ना, मला एकटं सोडायला. जा 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 तुम्ही जा. वहिनी चिडू नकोस. बघ, आधीच घरात रडारड सुरू आहे, ती आधी आपण शांत करू. अरे आता ऐश्वर्या गेली ना निघून घरातून, आता कोण रडतंय घरात? सारंग भाऊजी. सारंग त्या ऐश्वर्याच्या जाळ्यातून सुटला म्हणून आनंद अश्रू आले पाहिजे डोळ्यात. हा रडतोय कसला? काय म्हणणं काय त्याचं? इतकं सगळं होऊन त्याच्या बायकोला आपण घरात ठेवायचं? आता तुला माहिती आहे ना सारंग, ती इमोशनल गोळा आहे तो. आपला सारंग गोळा आहे नाही समज. आपला सारंग गोळा होता. आता तो इतका तयार झाला ना की सगळ्यांना विकून खाईल. नाही अरे दादा, मलाही तसंच वाटत होतं. आज ना सारंगच्या डोळ्यात मी सच्चेपणा पाहिलं. म्हणजे तुम्ही घरात नव्हता पण आज मी बघितलं, तो ऐश्वर्यासाठी रडत नव्हता. ऐश्वर्याने त्याची फसवणूक केली, ऐश्वर्याने त्याचा वापर केला, ह्यासाठी त्याला वाईट वाटलं. मला वाटत होत म्हणजे त्यानं मी आवडतो, त्या माझ्यावर विश्वास ठेवतात असं वाटत होत. पण आज तर विश्वासघात करूनच निघून गेला रे. राहिला प्रश्न त्या ऐश्वर्याचा, तर एक नंबरची ड्रामा क्वीन आहे ती. आपण तिला घरातनं बाहेर काढलाय ना, याचं भांडवल ती कोर्टात नक्कीच करू शकते. मला असं वाटत नाही स्वामी, आता तिची हिंमतच नसेल कोर्टात जायची. आणि जर ती गेली ना, मग तिच्यासारखी मूर्ख तीच. कारण या वेळेला तिला नाना वाचवणार नाहीत. उलट जे काही खरं आहे ना तेच बोलतील. खरंय तुझा अवंतिका, पण ती भानगडच घरात परत येऊ नये यासाठी आपल्याला काहीतरी तोडगा काढला पाहिजे. तोही कायमचा. तोडगा एकच आहे, सारंग ऐश्वर्याचा कायदेशीर डिव्होर्स झाला. त्या ऐश्वर्याला सारंगच्या आयुष्यात कायमचा लांब केला पाहिजे. बरोबर बोलतो. एकदा का डिवोर्स झाला की ऐश्वर्याचं या घराशी नातं कायमचं संपलं. एक्झॅक्टली. पण एक काम करूया, आपण जेन्युइनली एकदा सारंग भाऊजींना समजावूया आणि मग त्यांच्या डिव्होर्सच्या फॉर्मॅलिटी सुरू करून टाकू. खूप जास्त घाई करतो असं वाटत नाहीये. नाही, मला तुमचा सगळ्यांचा मुद्दा पटतो. मी अगदी बरोबर बोलतो. पण मला काळजी वाटते सारंग भाऊजी. सारंग भाऊजींनी खूप प्रेम केलंय ऐश्वर्याला. भलेही ऐश्वर्याने त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक केलंय, पण सारंग भाऊजींचं प्रेम तर खरं आहे ना. हे तर्फी प्रेम असल्यासारखं. त्यामुळे हे प्रकरण आपल्याला अत्यंत नाजूक पद्धतीनेच हँडल करावं लागणार. ऋषिकेश, मी काय म्हणते, आपण एकदा सारंग भाऊजींशी बोलूया का? त्यांना व्यवस्थित बसवूया आणि सगळं समजावून सांगूया. कदाचित ते थोडे तरी शांत होते. प्लीज डायरेक्ट कुठलाही डिसिजन नको घ्यायला. ठीक आहे. चालेल.
माझं कुचू 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 कुचू. आता रणदिव्यांच्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद. काय कशाला फोन करतोस तू? फक्त तुमच्या एवढं ऐकायला फोन करत होतो. मग जेव्हा जानकी मला ओरडत होती तेव्हा का गप्प बसला? नाही ऐश्वर्या, चोप. विकत झालेल्या आशिक सारखं वागू नकोस. असं मला फोन नाही करायचं. कत्ता रे कत्ता. अहो ऐश्वर्या माझं ऐकून तर घ्या. काय ऐकायचंय मी? अरे काय ऐकू? अरे मला जेव्हा घरातून बाहेर काढत होते तेव्हा तू नुसता बघत बसला होतास. पुरुषासारखा पुरुष आहेस ना तू? तुझ्यात एवढाही काम नाहीये. तर बघ जरा तुझ्या घरात तुझा भाऊ आहे ना ऋषिकी, त्याच्याकडे जरा बघ. मागे त्याच्या बायकोला असंच तुमच्या आईने हाताला धरून घराबाहेर काढलं. तेव्हा त्याने घरात आवाज उठवला होता आणि कोणीही त्याला जुमानलं नाही ना, तेव्हा तो स्वतः तिच्या बरोबर घरातून बाहेर पडला. पण तू काय केलंस? तुला तुझ्या बायकोच्या समोर येऊन तिचा हात धरून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं नाही राहावं असं वाटतं. अहो ऐश्वर्या मला काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या. प्रेम करतोस ना माझ्या? काय? प्रेम. हो करतो. अरेच मुजर प्रेम आहे रे तुझं. यासनं प्रेम आहे तुझं. नका मास. खरं तर माझंच चुकलं. तुझ्यात पण त्या रणदिव्यांचंच रक्त आहे ना. पण तुझ्या त्या वकील भावासारखा कौतुक आहे. अरे मी काय नाही केलं रे तुझ्यासाठी? सांग ना, मी काय नाही केलं तुझ्यासाठी? तुला सगळी इस्टेट मिळावी म्हणून मी प्रयत्न केले. पण जेव्हा मी फसले तेव्हा तू अंग चोरून बसलास. तुला त्या घरात मान मिळावा म्हणून मी घरातल्यांशी भांडले. पण जेव्हा माझा अपमान होत होता तेव्हा तू सहज मान्य केलीस. अरे खेळात मी मैदानावरती आणलं तुला कारण मला अख्ख्या मुळशीला दाखवायचं होतं की रणदिवे म्हटलं ना की फक्त जानकी आणि ऋषिकेश रणदिवे नाहीये, तर सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे सुद्धा आहेत आणि ती लोक सुद्धा तितकीच हुशार आहेत. तर मला मान्य आहे, मला मान्य आहे मी सतत त्या जानकी आणि ऋषिकेशचे पाय पुजत बसले. मी त्यांचा सतत रागराग करते आणि हो मी अजूनही त्यांचा रागराग करते कारण त्या लोकांनी तुमचा फक्त वापर केला. सारंग तुमच्या त्या भावाला सौमित्राला नाही लोक कशी आहेत हे आधीच कळून चुकलं होतं म्हणून तो इतका हुशार आहे. तो आधीच गेला शिकायला बाहेर. तुम्ही इतके बोळे आहात ना तुम्हाला नाही कळलं ती माणसं कशी आहे. अरे ती जानकी खेळण्यातल्या बावल्यासारखा वापर करत राहिली तुमचा. चावी दिली जानकीने की आहे सारा टाळ्या वाजवतोय आणि हे सगळं मला आवडत नव्हतं, हे सगळं मला बघवत नव्हतं म्हणून मी केलेल्या गोष्टींची तुम्हाला तर कदर नाही. आणि तुम्हाला जर का त्या सगळ्या गोष्टींची कदर नाहीये तर मी उगाच तुमचा आदर करून तुम्हाला तुम्ही वगैरे कशाला म्हणू. तर फोन ठेव चल. तुझ्यासारख्या दगाबाज आणि फितूर लोकांची मी बोलत आणि एक गोष्ट लक्षात खूप जीव लावला होता मी तुला. त्याची चांगली परतफेड केली असतो. इथून पुढे माझ्या उभ्या आयुष्यात मी तुला कधीच माफ नाही करत. कधीच. ऐश्वर्या, ऐश्वर्या जानकी रणदिवे तू माझी खणा नारळाने ओटी भरून मान पान करून तुम्हाला माझ्या घरात परत पाठवलं असतं. तुला माहिती आहे तू काय केलंस? तू एका नागिणीच्या शिफ्टीवर पाय केलंस. आता हीच नागिण सारंग नावाच्या पड्यातून तुला अशी टसेल ना की तू उभ्या आयुष्यात पाणी सुद्धा पागणार. बरोबर बोलला का तुम्ही सगळे? निखार आहे मी निखार आणि जिथे निखार आहे ती आग तर पेटलीच पाहिजे. नाही नाही आपला वनवास संपला. खरे जय श्रीराम. जय श्रीराम.
काय तुमचं? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. किती ओरडताय? बाबा आज तुम्हाला जरा नवीन स्टाईलने उठवायचं होतं. चला आता उठा 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 लवकर उठा चला 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 उठा. 5 मिनिटं झोपू दे मला. नाही 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 5 मिनिटं नाही, 2 मिनिटं नाही, 2 सेकंड पण नाही. अहो बघा जरा, तुमची एवढीशी लहान मुलगी तुमच्या आधी उठलीये आणि नुसतं उठली नाहीये तर छान अंघोळ करून रेडी झालीये. बघा जरा, घ्या आदर्श तिच्याकडून. जानकी मी किती दिवसांनी उशीरपर्यंत झोपतो. पण बाबा आजच्या दिवशी पण इतका वेळ नसतं झोपायचं. ओवी आज सुट्टी आहे ना ग. हो पण आज सण आहे ना बाबा. माहिती आहे मला. अच्छा मग सांगा कुठला सण आहे. मी का सांगू? हं? तू काय आई आहेस माझी? आई नाही सासू आहे. सासू? सासू नाही आजी सासू आहे. बापरे. आजी सासू तर बघूनच मिळेल. आजी सासूबाई काय हो, आज काय आहे आणि आज आम्ही काय काय करायचंय? जानकी ऋषिकेश आज प्रभू रामचंद्रांचा वाढदिवस आहे. हो 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 हो. तथास्तु. मग आता तयारीला सुरुवात करायला हवी. झोपून राहायचं नाहीये, उठायचंय. चट 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 तयारी झाली पाहिजे. चट चट चट. अशी कशी तयारी आणि काय काय तयारी करायची मला सांगा बरं. आई खूप काय करायचंय ग. सगळे पाहुणे मंडळी सुद्धा येणार आहेत. शर्वरी आत्तू विक्रांत मामा सगळे येणार आहेत. आई पाहुण्यांचं पाहुणचाराचं काय आणि घोडाधोडाचं काय. घोडाधोडाचं तू म्हणशील ते, तू म्हणशील तसं. मला सांग ओवी, मी काय करायचंय? बाबा तुम्ही ना आधी उठा, आंघोळ करा, तयार व्हा, मग बाजारात जाऊन फुलं हार आणि मिठाई घेऊन. आणि बाबा मिठाई जरा जास्त आणा. नाही नाही, मला सांगा मिठाई आजी सासूबाईंसाठी आहे की आमच्या ओबी मॅडम साठी आहे? काय हा, मिठाई घोडाधोडाचं पाहिजे म्हणून तू बाबा कधी उठणार, बाबा कधी उठणार हे चाललं होतं तुझं. हा धम्मे. तुम्हा दोघींना असं हसताना बघितलं, आत्ता माझ्या दिवसाची सुरुवात झाली. पण ओवी मॅडम डोंट वरी, आज तू म्हणशील आणि तू सांगशील तसंच होईल. ऋषिकेश, आपण दरवर्षी रामनवमीचा सण साजरा करतो ना, अगदी तसाच करूया जल्लोषात. वाव घोडाधोडाचं नैवेद्य. पाळणा हलवून आणि सगळ्यांनी एकत्र बसून पंक्तीत जेवण, सगळं आधी सारखं. सगळं आधी सारखं होईल, काळजी नसावी. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. अहो म्हणा ना. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राम काय रे एवढीच फुलं. हो साहेब भरपूर फुलं होती की. मग पण आपल्या नानासाहेबांनी पुरी बाग ओकी बुकी झाली चालत नाही ना. आणि आता तर काय त्यांना चालता येत आहे, त्यामुळे ते स्वतः उठतील आणि जाऊन बघतील. नानासाहेब तुमच्यासाठी फक्त चाट टाकू का म्या? नाही नाही, मला आता चालू आहे. घ्या की तेवढा काय. अरे इकडे ये. हाय साहेब. आपल्याकडच्या उत्सवाचं निमंत्रण दिलं का सगळीकडे? होय साहेब म्या कशाला द्यायला पाहिजे. आहे की तुमची लाठी सगुणा गेली नाचत नाचत संध्यानी बोलवायला. का व्हायला काय माहित, तुमच्याकडून तेवढा शिकून घ्यायचं म्हणत होती ती. गुलाब दादा, आता तिला म्हणावं सगळं पुढच्या वर्षी शिक. या वर्षी मी सगळी तयारी केली. प्रसाद आहे आता नाही. बरं आई, काय करू आणखीन? बायकांसाठी कैरीचं पन्ह केलंय अजून. आंब्याची डाळ पण कर. हो खरं सांगू का, आज आपल्याकडे रामजन्म उत्सव आहे ना. आपलं घर खूप दिवसांनी आनंदाने पाहुण्याने अगदी गजबजून जाणार आहे. हो आई. आई रामाचा जन्मदिवस आपण छान जल्लोषात साजरा करूया. हा हो ग, इतका चांगला दिवस म्हणजे वाईट गोष्टींवर दुष्ट गोष्टींवर सत्याचा विजय याचं प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र. आपल्या घरातलं सुद्धा दुःख नाहीसं होऊन सुख जे परत आलंय ना, ते सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या कृपेनेच. त्यामुळे जन्मोत्सव थाटामाटात साजरा करायचा. नक्की. आणि पुढाकार तू घ्यायचा. मी बाई आता रिटायर झाले. हो हो सासूबाई, तुम्ही खुशाल रिटायर व्हा, पण उत्साह मात्र कमी होऊ देऊ नका. हा नाही, मी पुढाकार घेणार आहे, सगळी तयारी करणार आहे, पण माझी एक अट आहे. कसली अट? काय सुट्टी काय नको? ऐश्वर्याची अवस्था खूप बिकट आहे. कुठल्या तरी गोष्टीचा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झालाय. आमची लेक बरी होईल ना? थोडा वेळ लागेल पण होईल ती रिकव्हरी. हो पण त्यांना काही धक्का पोहोचेल असं काही होऊ देऊ नका. त्यांना त्रास होऊ शकतो. डॉक्टर तुम्ही म्हणताय तसं, आता माझ्या पोरीला मी बिलकुल त्रास होऊ देणार. त्रास दिलास तर आम्ही घेऊ काळजी तिची. ठीक आहे, मी काही औषधं लिहून देते, ते वेळेवर द्या त्यांना. औषध तुम्ही कसं पोरी
मी आता येते. काळजी घ्या त्यांची. जानकी, मी तुझं अजिबात ऐकणार नाही. मला तुझी अट मान्यच नाही. अगं हा मान फक्त तुझा आणि उशिकेच आहे. आई असं का करताय तुम्ही? हा मान आमचा नाही, हा मान या घरातल्या नात्यांचा आहे. आई तुम्ही लहानपणापासून तुमच्या सगळ्या मुलांना काय गोष्ट सांगितली? त्या ओंडक्याची गोष्ट आठवते का? एक ओंडका पाण्यात पडला तर तो तरंगतो आणि सगळे ओंडके एकत्र पाण्यात पडले तर त्याचा तराखा बनतो. अगदी बरोबर. हो ना, त्या गोष्टीप्रमाणेच तुमची सगळी मुलं वागली आहेत. आतापर्यंत तुमची सगळी मुलं एकत्र होती, एकमेकांच्या साथीने संगतीने सोबतीने वाढली, प्रत्येक गोष्टीत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. माझंही तेच झालं आहे. सगळे जर एकत्र आहेत तर पूजेचा मान सगळ्यांना एकत्र नको कमायला. हे जाईल. हा एकदम करेक्ट बोलत वहिनी साहेब. तुला तुझी जानकी बहिणी नेहमी करेक्टच बोलते आई, आणि तिचं म्हणणं सगळ्यांना पटवून देते. ठीक आहे, मला मान्य आहे तुझे. हे खरंच थँक्यू सो मच. खरंच आज आपण छान सण साजरा करूया. सगळ्यांना खूप मजा येणार आहे. मजा तर येणारच आहे, पण कष्ट तू एकटीच करणार आहेस का? ते काही नाही. आपण ती का कुठे गेली गं? आई हा बघा मी इथेच आहे. बघा 100 वर्ष आयुष्य आहे ना मला. हो गं बाई. बरं सांगा आई काय मदत करू मी? काय मदत करशील? एवढा मोठा जन्मोत्सव आहे, पूजेची तयारी कर. सगळी पूजेची तयारी मी करू आई? अगं आई मला इतकं काही अजून माहिती नाहीये. तू कोर्टामध्ये केसची तयारी नाही का करत? तसंच आहे गं. काय हो धाकट्या जाऊबाई जमलंच पाहिजे ना तुम्हाला. नाही आई हिला घरी येऊन बरेच दिवस झाले म्हटलं आता सगळी माहिती झाली असेलच ना. पूजेची सगळी तयारी कर. वहिनी तुम्ही टेन्शन देऊ नका. मला हे बघा मला काही इतकं सगळं माहित नाहीये आणि दरवर्षी तुम्ही करता ना सगळी तयारी. मी हेल्प करेन ना, तुम्ही गाईड करा मला प्लीज. हो दरवर्षी मी करते, पण यावर्षी पूजेची सगळी तयारी आणि पूजा सगळे एकत्र मिळून करणार. नाही, म्हणजे जानकीचीच तशी इच्छा आहे की पूजा सगळ्यांनी मिळून करायची. हो की नाही? खरं सांगू का, हे असंच असलं पाहिजे. एक सून घरात अशी असावी जी घर बांधून ठेवते, आणि एक सून जिला आपण घराबाहेर काढली ती घर तोडायला बघत होती ना. कुणाला बाहेर काढलं? आजी आई काय अगदी वेळेवर आले की नाही? रामनवमीच्या दिवशी. हा आजी, आज ना घरात गोडधोड आहे बरं का, आणि तुम्ही अगदी येत आलात गोडधोड खायला. गप्पा बस मेल्या, माझं खाणं काढतोस काय? नाही आजी, गंमत केली म्या. पण आजी खरं सांगू का, तुम्ही नव्हतात ना तर घरात लय शांत शांत वाटत होतं बघा. गप्पा बस, जा माझ्याकरता पाणी घेऊन ये. आजी पाणी. हा आई, कोकण काय म्हणताय? वा काय विचारता? अगं आपलं कोकण म्हणजे अगदी उत्तम. खरं म्हणजे मला जरा उशीरच झाला. गुढीपाडव्याच्या दिवशीच येणार होते, जमलं नाही. शेवटी फोन केला. फोन केल्यानंतर कळलं हो नानासाहेब बरे आहेत म्हणून. काय ग माझी लाडकी गुंडी कुठे आणि गुंडा कुठे? अगं बोलव ना तिला. अगं गुंडी मी आली आहे का? अगं तू आधी नानांना तर भेट. चल आधी आपण त्यांना भेटू. वहिनी आता आजीना त्यांच्या लाडक्या ऐश्वर्याचे सगळे प्रताप कळते. अवंतिका, आजच्या चांगल्या दिवशी वाईट गोष्टींचा विचारच नको. बरं ठीक आहे. बरं वहिनी ऐका ना, गाईड कराल ना तुम्ही? मला काहीच माहित नाही एवढं. माझ्याकडनं काहीतरी चूक नको व्हायला. आणि पहिल्यांदा काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी दिली. प्लीज शांत, आम्ही गंमत करत होतो. मी पण ना वेडी. तुम्ही पण काही सांगते ते कर. हा आणि मी काय अरे नमस्कार सासूबाई. हो आशीर्वाद. बरं आहे ना? हो बरं आहे. बाई जावई बापू, तुम्ही चांगले चालताय बोलताय की. मग काय तुमची काय इच्छा आहे? मी असं खुर्चीत बसून मौन व्रत धरू का? छे 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 छे. खरं सांगू का, तुम्ही चालताय बोलताय बघून खूप खूप बरं वाटलं. जावई बापू असे चालत बोलत राहा. खरंच जावई बापू तुम्ही अगदी देव माणूस आहात. काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे शब्द नाहीत हो वर्णन करायला. शब्द नाही. इतकी वर्ष तुम्ही मला, म्हणजे मी गरीब लाचार, मला या घरामध्ये आसरा दिला. एका शब्दानं सुद्धा तुम्ही बोलला नाहीत की मी या घरावर भार आहे म्हणून. मला वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही देव माणूस आहात.
देव माणूस आहात. आई शांत हो. मला बोलू दे. मला त्यांना खूप काही सांगायचंय. हा बाई बापू, खरंच तुम्ही देव माणूस आहात. तुम्ही महान आहात, पुरुषोत्तम पुरुष आहात. तुम्ही महान पुरुषोत्तम पुरुष आहात. म्हणजे अहो सासूबाई पुरे, पुन्हा तेच तेच बोलू नका. आधीच या घरात खूप नाटकं झालेली. आता तुम्ही आलात, नवीन नाटकं सुरू करू नका म्हणजे झालं. आज रामनवमी आहे, आनंदाचा दिवस आहे. घरात उत्साहाचं वातावरण असू देत. अगो बाई, फारच स्पष्ट बोलायला लागलेत हा जावई बापू. हो, कारण आता त्याचीच गरज आहे आई. मी काय म्हणते, तू दमली असशील, जरा आवरून घे, फ्रेश हो. अहो तुम्ही शांतपणे वाचत बसा. आम्ही आलो. बरं, ते काजू आणलेत त्यांना द्यायचे. हो, हो, उसळ करू. त्यांना खूप आवडतात. कोकणात जे काजू आणलेत ना, ते तुला सांगते अगदी याचे. काय ग, घरामध्ये सणवार असून सुद्धा एवढी शांतता कशी आहे? माझी गुंडी आणि माझा गुंडा आहेत कुठं? दिसतच नाहीत कुठं. ऐश्वर्या या घरात दिसायलाच नको. मी तुला सुद्धा सांगून ठेवते, यापुढे ऐश्वर्याचं नाव या घरात काढायचं नाही. का पुढे चिडायला काय झालं तुला? जिच्यावर चिडायचं त्या जानकी बरोबर गुलगुलू गुलगुलू गप्पा मारत बसतेस. तुला सांगते, तिच्या नाटकाला भुलू नको. हा, तुला माहिती आहे ना, तुझ्या नवऱ्याला तिनं जिन्यावरून ढकलून दिले. पुरे काही पुरे. अगं तुला काहीच माहिती नाहीये. नानासाहेब बरे झाल्यावर त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांना जिन्यावरून ढकलणारी जानकी नव्हती, ऐश्वर्या होती. काय सांगतेस? नानासाहेबांनी स्वतः असं सांगितलं? हो, त्यामुळे या घरात परत ऐश्वर्याचं नाव काढायचं नाही. ती आमच्यासाठी मेली. पण मग आहे कुठं ती? ते पार्सल आम्ही तिच्या वडिलांकडे दिलं पाठवून. अगदी सागर संगीत, खणा नारळांनी ओटी भरून कायमचं. कावेरीनं भुवई उंचवली. आपली जमीन इतक्या जास्त पैसे देऊन हा का बरं विकत घ्यायला निघाला असेल असा विचार तिच्या मनामध्ये आला. नक्कीच कुठेतरी पाणी मुरते असं तिला आता ठाम विश्वास वाटायला लागला. ही काही आपल्याला जमीन विकायला तयार होणार नाही हे त्या चोरट्याच्या लक्षात आले. मग जरा मोठा आवाज काढून तो म्हणाला, 1050, 2050, अजून नाही 5000 नाही. कावेरी मात्र मान हलवून त्याला नकारच देत राहिली. आपल्या जमिनीबद्दल ही एवढी थोरली रक्कम देऊन विकत घेणारा हा माणूस जरा विचित्र दिसत आहे असं तिच्या मनात आलं. आता नक्कीच काहीतरी काळबेर आहे. अखेर त्याला गप्प करण्यासाठी तिने एक थाप मारली. ती म्हणाली, मी ही जमीन कधीच विकणार नाही. हे पहा, ही जमीन माझ्या वडिलोपार्जित आहे आणि आता आम्ही गरीब असलो तरी एकेकाळी आमचं घराणं हे खूप श्रीमंत होतं. पण तरीसुद्धा त्यातलं बरंचसं धन आमच्या एका पूर्वजानं जमिनीमध्ये दडवून ठेवलं आहे. चोर दरोडेखोरांपासून ते सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी तसं केलं होतं. अगदी थोड्याच दिवसापूर्वी हे धन कुठे दडवण्यात आलं आहे या संबंधी खूण माझ्या नवऱ्याला समजली आहे. मी इतक्या कठीण जमिनीत कुदर मारून का खणत आहे असं तुम्हाला वाटत आहे? बियाणं पेरण्यासाठी? मुळीच नाही. तर तेथे गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी मी असं करत आहे. ते ऐकून चोर थक्कच झाला. त्याला वाटलं, खरंच ही स्त्री किती भाबडी आहे. ही इतकी महत्त्वाची गोष्ट तिने खुशाल आपल्यासारख्या अनोळखी व्यक्तीला सांगून टाकली. पण आता आपण परिस्थितीचा फायदा का घेऊ नये? इथे आपण डोळ्यातून 4 पैसे चोरण्याची स्वप्न बघत होतो आणि या बाईनं चक्क आपल्याला गुप्त धनाविषयी सांगून टाकलं. मग तो अत्यंत विनम्रपणे म्हणाला, होय ताई, मला कळलं तुमचं काय म्हणणं आहे ते. अखेर ते धन तुमच्या कुटुंबाच्या मालकीचं आहे. ते तर तुम्हालाच मिळालं पाहिजे. एवढं बोलून तो तिथून निघण्याचा बहाणा करत होता. रस्त्यात जरा दूर जाऊन तो लपून बसला. रात्र झाली. कावेरी आपली खोदायची अवजारं घेऊन घरी जायला निघाली. देवळातले लोक आपल्याला घरी गेले. पुजाऱ्यानं देवळाला कुलूप घातलं. बघता बघता मध्यरात्र झाली.
सरपटणारे प्राणी आणि जनावर आपल्या आपल्या लपण्याच्या ठिकाणातून बाहेर पडली. अशा वेळी तो चोर हळूच शेतात शिरला. रात्रभर तो खणत राहिला. गुप्तधन कुठे मिळतंय का ते शोधत राहिला. पण अर्थातच ते गुप्तधन त्याला मिळणार तरी कुठून, कारण ते मुळात गुप्तधन तिथे नव्हतंच. बघता बघता पहाट झाली. तो खणता खणता थांबला. कावेरीनं त्याला आपल्याला मामा बनवण्याचं लक्षात आलं. आता तिथून काढता पाय घेण्यात वाचून दुसरं काही शक्य नव्हतं. सकाळी कावेरी शेतात पोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. तिनं मनात जशी अपेक्षा केली होती तसंच अगदी घडलं होतं. रात्रभर त्या चोरांनी खणून खणून ते शेत छिन्नी करून टाकलं होतं. आता आपल्याला बी बियाणं पेरायचं तेवढं बाकी होतं. म्हणजे तिचं काम अगदी कमी झालं होतं. नंतरचे काही महिने तिनं शेतात अपार कष्ट केले. त्यावर्षी तिला चांगलं पीक घेता आलं. तिनं ते विकून मिळवलेले पैसे शिल्लक टाकत राहिली. अखेर तिच्या गाठीशी 4 पैसे जमले. मग त्यातले थोडेसे पैसे वापरून तिने सोन्याचे दागिने केले. काही महिन्यानंतर तो चोर पुन्हा कावेरीच्या गावात येऊन दाखल झाला. अर्थात या खेपेस तो वेषांतर करून आला होता. त्यानं आपल्या भल्या मोठ्या मिशा कापून टाकल्या होत्या आणि डोक्याला रंगबिरंगी पागोटं घातलं होतं. आपण फिरता विक्रेता असल्याचं त्यानं भासवलं. त्यांनी गावात पाऊल ठेवताच त्याला शेतात मन लावून काम करणारी कावेरी दिसली. पण एका गोष्टीमुळे त्याला खूपच मोठा धक्का बसला होता. गेल्या वर्षी जाळे भबडे सुती कपडे घालून शेतात काम करणारी ती गरीब स्त्री आता मात्र दागिन्यांनी मळलेली होती. ह्या बाईला नक्कीच गुप्तधनाचा शोध लागलेला दिसतोय असं त्याच्या मनात विचार आला. आता काहीही झालं तरी आपण तिच्या घरात जायचं आणि राहिलेल्या धनाचा शोध घ्यायचा असं त्याने ठरवलं. त्या रात्री तो कावेरीच्या घरी आला. तिच्या नवऱ्याला म्हणाला, मी एक प्रवासी आहे. मला एका रात्रीपुरता आसरा हवा आहे. मला कृपा करून तुमच्या घरी झोपण्यापुरती जागा द्या. कावेरीच्या नवऱ्यानं लगेच ते मान्य केलं. पण कावेरीला मात्र आपल्या खोलीतून त्या माणसाचे नीट ओळखून पाहिलं तेव्हा तिला वेषांतर करून असलेला तोच चोर आहे हे लक्षात आलेलं होतं. त्याचा नक्कीच चोरी करण्याचा बेत आहे असं तिला वाटलं. आणि मग ती मुद्दाम चोराला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणाली, अहो ऐकलत का, तुमची मावशी आज रात्री एकटीच आहे आणि ती अंधाराला घाबरते. म्हणून तिने आपल्या दोघांनाही तिच्या घरी राहायला बोलवलं. चला आपण त्याच्याकडे जाऊया. त्यानंतर मुद्दाम अगदी कुजबुजला स्वर काढून पण त्या चोराला व्यवस्थित ऐकू जाईल अशा आवाजात ती म्हणाली, आणि हा दागिन्यांची मूळ काळजीच करू नका. मी घरातल्या भिंतीमध्ये छोटी छोटी भागधाडा करून त्यात सगळे दागिने लपवून ठेवले आहेत आणि ती भागधाड इतकी व्यवस्थित लिंपून टाकली आहे की बाहेरून पाहिल्यावर कोणालाही संशय येणार नाही. त्यानंतर ती बाहेर येऊन नेहमीच्या आवाजात त्या चोराला म्हणाली, भाऊ तुम्ही आमच्या घरात पडवडीत झोपा. आम्ही घराला कुलूप लावून जाऊ इथे बाहेर आणि तुमच्यासाठी जेवायला आणि पाणी आणून ठेवत आहे पिण्यासाठी. आम्ही उद्या सकाळी परत येऊ. त्या बाईच्या मूर्खपणाला चोर मनातल्या मनात हसला. कावेरीचा नवरा वाचून तिच्याकडे बघतच राहिला. ती आपली बायको नक्की कोणत्या मावशीबद्दल आणि कोणत्या दागिन्याबद्दल बोलत आहे हेच त्याला कळेना. मग घाईघाई घराबाहेर पडल्यावर तिच्या मागोमाग अज्ञानप्रणे तोही चालू लागला. चोराला तर अगदी यावर विश्वासच बसेना. आयत्या घड्याळच त्याच्या हाती लागलं असं त्याला वाटलं. सगळं घर त्यांनी पिंजून काढलं. अख्खी रात्र ती भिंत अगदी काढून ठेवली आणि खोदून खोदून पूर्णपणे शोधलं. पण सोन्याचे दागिने कुठे ठेवले काही समजेनाच. भिंत जबरदस्ती करायला सुरुवात केली त्यांनी. आणि अर्थात भिंतीमध्ये काही नव्हतंच तर मग काय सापडणार.
दमून मागून तो झोपी गेला. अखेर पहाटे कोंबडा आरवला आणि सूर्योदय झाला. त्याला झोपेतून जाग आली. अगं कावेरी, बघ त्या दुष्टानं आपल्या घराची कशी विल्हेवाट लावली. तू त्याला आसरा दिला, पाणी दिलं, अन्न दिलं आणि त्यांनी सगळं घर तोडून ठेवलंय. त्याची बायको म्हटली, अहो मी हा बेत आधीच ऐकला होता. मला माहिती होतं हा चोर आहे. परंतु आपल्याला इथे नवीन इमारत बांधायची आहे ना. जुनी घर पाडण्यासाठी आपल्याला कामगारांना बोलवून त्यांना मजुरी द्यावी लागली असती. म्हणून मी ही आयडिया केली होती. कावेरीची चतुराईची कहाणी पूर्ण गावात पसरली आणि तिचे सगळे बुद्धिमत्तेचं कौतुक करू लागली. आता आपण पुढच्या भागामध्ये याच भाग बघूया.